नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आम्ही निघलोत आता उज्जैन महाकालला। तर तुम्हाला पण माझ्याबरोबर यायचं आहे बरं का। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर देवाचं दर्शन सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। तर कुठे कुठे जातो, काय काय करतो आणि कुठं कुठं थांबणार आहे, दर्शन कसं होणार आहे, तर सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग। तर सगळे गाडीमध्ये बसलेत आणि मी एकटीच राहिले। तर मला त्यांना म्हटलं मला थोडंसं आमच्या मंडळीशी बोलू द्या। गणपती बाप्पा मोरया। एजी तर आमची एजी चालवतात गाडी आणि भाजेबा बसलेत पुढं आणि मी बसले मुलांच्या पाठीमागं। तर मंडळी, आम्ही निघले होता धुळ्याच्या पुढे आणि अंधार पण पडलाय। तर आता कधी पोहोचतोय, किती वाजता पोहोचतोय काय माहिती। इंदोर मध्ये टोल लागणार इथं पण। फास्ट किती पटकन कटतं ना, सेन्सर असतात ना। गाडी लागलेलं आहे ना, ते नंबर वरून करीत आहे ना। ही गाडी फास्टॅग राहिलंय की काय त्याच्यावर नंबर वरून हॅलो मंडळी, तर मंडळी आपण इंदोरच्या जवळ धामनोर गाव आहे। तर तिथं हॉटेल बुक केलंय आम्ही, हॉटेलच्या रूमवरती आलोय आणि आता इथं आम्ही होल्ड करणार रात्रीचं। आणि उद्या सकाळी आम्ही महेश्वर किल्ला आहे इथं जवळच, तर त्या किल्ल्यावरती जाणार आहे। तर तुम्हाला पण मी घेऊन जाणार आहे उद्या। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर आता खूप थकले, मी आराम करते आणि तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी भेटते। गुड मॉर्निंग मंडळी। तर आता वाजलेत 9 सकाळी। सगळे तयार झालेत। त्यानंतर आता आम्ही निघलोत महेश्वरी गडावर। तर हे रूम घेतलं होतं आम्ही रात्री इथं। आता सगळे तयार होऊन खाली गेलेत। आता मिस्टर आणि मी आम्ही दोघंच राहिलोत। तर आता जातो आम्ही खाली आणि महेश्वरी गडावरती तुम्हाला घेऊन जाते। तर तुम्हाला पण दाखवणार आहे। चला तर मग। सगळं सामान घेतलं का हो? हा, घेतले सर। तुम्हीच राहिले तेवढे। हे पकडा जरा। चला दरवाजा लावा। हो चला। तर महेश्वरी गडावरून महादेवांना पण जायचंय। कोणतं ओंकारेश्वर ना, ओंकारेश्वरला जायचंय। तर त्यामुळे मी पांढरे कपडे घातलेत, कारण महादेवाला जायचं म्हटलं की पांढरे किंवा पिवळे कपडे घालतात, त्यामुळे मी पांढरे कपडे घातलेत। ते कागद जरा बाहेर टाकतो पलीकडं, तरी खडबड वाजतेत रे। गाडीची काच थोडी पुसायची होती राव, थोडीशी धूळ बसून लयच ती ब्लर झाली। तर मंडळी, फायनली पोहोचलोत आम्ही महेश्वर किल्ल्यावर। आणि हा अहिल्याबाई देवींचा किल्ला असं पण म्हणतात किंवा महेश्वर किल्ला असं पण म्हणतात। तर याची सविस्तर माहिती सुद्धा मी तुम्हाला देत राहणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पाहत राहा। चला तर आता आपण जाऊया आतमध्ये। तर सगळे चहा पित आहेत आणि मी इकडे शूट घेते। तर त्यांना म्हटलं मी थोडंसं आमच्या मंडळींना माहिती देऊन येते। तर हा पहा किल्ल्याचा एंट्रन्स आहे आणि आपण चाललोय आतमध्ये। चला तर मग। तर मंडळी, आमची मंडळी सगळी चहा पिते। तर मंडळी, अहिल्याबाई होळकर यांच्या या राजवाड्याला कोणी राजवाडा बोलतं, कोणी किल्ला बोलतं, तर कोणी त्यांचं घर आहे असं पण म्हणतं। तर मी आतापर्यंत जे ऐकलं आहे तर शक्यतो किल्ला असंच म्हणतात। पण आपल्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर किल्ल्यासारखीच त्याची तटबंदी दिसते आणि आतमध्ये जाऊन जर बघितलं ना तर आपल्याला राजवाडा दिसतो।
तर मंडळी तुम्ही बघू शकता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे, पण असं वाटतं की त्या समोर उभा आहेत आणि त्या आपल्याशी बोलतील. इतका बोलका पुतळा आहे. त्यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड आहे आणि एकदम नेचरच्या सानिध्यात आहे. तर पहिले लोक किंवा पहिले काळामध्ये देव सगळे हे नेचरमध्ये म्हणजे डोंगरावरती जाऊन राहायचे. काही माहीत नाही, पण ते असंच करायचे कारण त्यांनासुद्धा शांतता हवी असायची, त्यामुळेच बहुतेक. तर इथंसुद्धा तसंच काही आहे, एकदम शांत वातावरण आहे. पाखरांचा चिवचिवाट एकदम भारी वाटतं नाही का. तर हे पहा किती मस्त आहे. असं इथंच बसावं असं वाटतं. एकदम पाखरांचा किलबिलाट चालू आहे पाठीमागं. आणि अहिल्याबाई देवींचा जो पुतळा आहे ना, त्याच्यात जस्ट पाठीमागं इथं खूप मोठी बारव आहे, जुन्या काळातली आहे. आतमध्ये बहुतेक पाणी असेल, त्यामुळं त्याच्यावरती अशी जाळी टाकलेली आहे. तर मंडळी याच महिन्यात आमच्या नगरचं सुद्धा अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर असं ठेवण्यात आलेलं आहे, अहिल्याबाई होळकर यांच्याच नावावरून. तर मंडळी अहिल्याबाई देवी होळकर यांचा राजवाडा मी तुम्हाला आतमधून पण दाखवते आता. चला तर मग आतमध्ये. तर मंडळी अहिल्याबाई देवी होळकर यांचा राजवाडा हे पहा, एंट्रन्स असं आहे. आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला अहिल्याबाई देवी होळकर यांचा एक लैलचित्र राजगादीवर ठेवण्यात आलेला आहे, ते सुद्धा मी तुम्हाला आतमधून जाऊन दाखवते. तर एंट्रन्सलाच अहिल्याबाई देवी होळकर यांचा म्हणजे पालखी असते, तर ती पालखी ठेवलेली आहे. आणि आतमध्ये जाताना हे काही असं आहे, तुम्ही बघू शकता. सगळं बांधकाम आहे ते पहिल्या काळातलंच आहे अजून. दगडी बांधकाम एकदम डिझाईनमधलं तोडीतलं बांधकाम आहे. त्यानंतर सागाचे दरवाजे लावलेले ते तसेच येतात, जुने झालेले अजून. तर मंडळी तुम्ही बघू शकता अहिल्याबाई देवी होळकर यांचं कार्यालय आहे इथं. तर जसं होतं ना पहिल्या काळामध्ये, त्यांनी जसून तसंच ठेवलं आहे आतापर्यंत. टेबल लागलेला आहे तिथे आतमध्ये, त्यानंतर खुर्च्या लागलेल्या आहेत. सगळं जसून तसंच ठेवलेलं आहे आत्तापर्यंत. तर हे पहा इथं राजगादी आहे. आणि पहिल्या काळामध्ये जे खणाचं बांधकाम असायचं ना, घरांचं वाड्यांचं, तर खणाचंच बांधकाम आहे अजून, तुम्ही बघू शकता. मंडळी महेश्वर किल्ल्यामध्ये अहिल्याबाई देवींचे एक लैलचित्र राजगादीवर ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर महेश्वर घाटाजवळ कालेश्वर, राजेश्वर, विठ्ठलेश्वर आणि अहिल्याश्वर ही सुंदर मंदिरंसुद्धा आहेत. तर हे मंदिरंसुद्धा मी तुम्हाला खाली जाऊन दाखवणार आहे. तर ते नदीच्या काठेला खाली आहेत. तर ही राजगादी आहे. राजगादीजवळ तुम्ही बघू शकता अहिल्यादेवी होळकर यांचं चित्र ठेवलेलं आहे, मूर्ती पण आहे. तर जसं होतं ना पहिल्या काळामध्ये, त्यांनी आत्तापर्यंत तसंच जपून ठेवलं आहे. तर मंडळी आम्हाला उज्जैनला जायचं होतं. तर उज्जैनपासून अलीकडं 100 किलोमीटर अंतरावर हे महेश्वर किल्ला वसलेला आहे. तर नर्मदा नदीच्या काठीवरती आहे हा किल्ला. तर मंडळी तुम्ही बघू शकता जुन्या काळातल्या ज्या बंदुकी आहेत ना, त्या पण येतं. त्यानंतर इथं शस्त्र आहेत जुन्या काळातले, ते पण आहेत. त्यानंतर बारूद असतात, तर ते सुद्धा आहेत आत्तापर्यंत. म्हणजे बारूद गोळे तर जुन्या काळातले, त्यामुळे ते दगडासारखे दिसतात आपल्याला. तर जवळून दाखवते हे पहा, पण ते बारूद गोळे तर जुने झालेत त्यामुळं तसं दिसते वाटतं. तर अहिल्यादेवी होळकर यांची पालखी पण आहे बहुतेक, ही पालखीच असेल बहुतेक, एवढं डिटेलमध्ये मला पण नाही सांगता यायचं. तर जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला सांगते. तर मोठा गोळा पण आहे, बारूद गोळा इथे. आणि अशी पाटी मोठी लिहून ठेवलेली आहे, असं कोणाला वाचायचं वगैरे असलं तर पहिल्या काळामधलं. तर ते आहे. त्यानंतर हे असं दिसतं, झाडं वगैरे मस्त लावलेले इथं, छान वाटते. नाशिकचे हे काका आहेत आपले मराठी. अरे वा. आम्ही नगरवरून. आम्ही नगरचे येतात. हो नगर. तुम्ही नाशिकमध्ये कुठे? नाही, नाशिकमध्ये एवढ्या तारखामध्ये आहे. अच्छा. अच्छा. मंडळी हे काका आहेत ना नाशिकचे येतात, तर आमच्या इकडले महाराष्ट्रातील मिळाले आम्हाला. तर हे पा. चला तर जाऊया आपण आता पुढे.
तर हे पहा मंडळी, किती छान नजारा आहे. नदी आहे खाली. वाव, खूप छान आहे. चला चला चला. तर मंडळी हे पहा, इथं चरखा येतं. इथं कपडे बनवायचे पहिले तर जाळीमधून व्यवस्थित दिसतं की नाही काय माहिती तुम्हाला. पलीकडून जाता येते अहो. येते का? हो, पलीकडून चला, जाता येते. चला. तर मंडळी हे पहा, हे मंदिर आहे आणि त्यानंतर पलीकडे नर्मदा नदीचं खूप मोठं पात्र आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला मी जवळून पण खाली जाऊन दाखवतेय. खूप मोठी नदीचं पात्र आहे आणि सगळे छोटे मोठे मंदिर आहेत. इतकं छान वाटतंय हे पहा. आणि इथे ना कपडे बनवायचे पहिले चरखावरती. तर आतमध्ये जायला काय रस्ता आम्हाला सापडे ना, तर आतमध्ये जाता आला तर ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवल. आहे का आतमध्ये जायला जागा? आहे का? तर मंडळी पहिल्या काळामध्ये इथं चरखा चालू असायच्या. त्यावरती कपडे बनवायचे. तर ती पद्धत त्यांनी आत्तापर्यंत चालू ठेवली आणि इथं आत्तापर्यंत कपडे बनवले जातात आणि ते पण कॉटनचे. तर हे पहा, चरखा अजून चालू आहेत. लोक चालवतात आणि दुकान पण आहे तिथं. तर ते तिथं बनवलेले कपडे आत्तापर्यंत विकतात पण तिथं. तर जास्त आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळं आम्ही पटकन बाहेर आलो. त्यामुळं काही नाही, एकदम डीपमध्ये आम्हाला दाखवता आलं नाही. तर आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी नदीकडे खाली घेऊन जाते. तर मंडळी तुम्ही बघू शकता, पहिल्या काळामधले जे दगडाचं बांधकाम आहे ना, इतकं कोरीव आहे, एकदम बारीक डिझाईन आहे त्याला. पहिल्या काळामध्ये सगळं तोडीचं बांधकाम आहे. किती छान वाटतंय. तर मंडळी हे पहा, किती भारी व्ह्यू होतं इथला. पलीकडे नदीचं पात्र आणि हे मंदिरं, मोठमोठाले मंदिरं, खूप भारी वाटतंय हे पहा. तर जे दगडातलं बांधकाम आहे ना, त्याला अजून काहीच झालं नाही, जसून तसंच आहे. पण जे नंतर थोडंफार त्याने रिनोव्हेशन केलं असेल ना, विटामधलं बांधकाम, ते थोडंसं खराब झालेलं आहे. बाकी सगळं जसून तसंच आहे. मंदिरंसुद्धा एकदम दगडामधले आहेत, तर त्याला आत्तापर्यंत काहीच नाही. तर मी तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जाऊन दाखवते आता आणि मग नंतर आपण नदीकडे खाली जाऊ. तर मंडळी या ठिकाणी ना अनेक सुंदर घाट आहेत, मंदिरं आहेत, धर्मशाळासुद्धा आहेत बरं का. तर त्याचबरोबर वाराणसी येथील काशी विश्वेश्वराचं मंदिर पण आहे. तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला मी घेऊन जाते. तर हे महादेवांचे जे मंदिर आहेत ना, हे सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनीच निर्माण केलेले आहेत. तर हे पहा, महादेवांचं मंदिर आहे. तर बरेचसे महादेवांचे मंदिर आहेत या किल्ल्यामध्ये. तर मंडळी काय दृश्य आहे तुम्ही बघू शकता, किती भारी वाटते. तर हे जे तोडीचं बांधकाम आहे दगडामधलं ना, इतकी सुरेख डिझाईन आहे यावरती, एकदम बारीक कोरीव डिझाईन आहे. खूप मस्त वाटते. तर या मंदिरामधून बाहेर निघलं की लगेच समोरच दुसरं महादेवांचं मंदिर आहे. तर ते सुद्धा मंदिर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते आणि दर्शन पण घेते. तर इथं अजून पण होम हवन होतात, पूजा अर्चासुद्धा टाईम टू टाईम झाले जाते. तुम्ही बघू शकता, पूजासुद्धा झालेली आहे इथं. एक होम पण झालेला आहे बाहेरच.
तर मंडळी नर्मदा नदीच्या काठेवरतीच हे महेश्वर गाव किंवा किल्ला हा वसलेला आहे. तर याला घाट पण बोलतात आणि किल्ला पण बोलतात. तर घाट हे नदीच्या काठेवरतीच आहे. लोक इथं पूजा होम हवनसुद्धा येऊन करतात. तर तुम्हाला मी खाली जाऊन पण दाखवते, चला तर मग. तर इथं मी ओव्हर व्हॉइस का करते, कारण कॅमेरा चालू होता ना बराच वेळ, तर मोबाईल हा हँग पडायला लागला गरम होऊन, त्यामुळे मी ओव्हर व्हॉइस करून तुम्हाला सांगते आता. तर मंडळी मगाशी होते मी तिथं वरती, आता आले मी इथं खाली. तर हे पहा खालून किती भारी नजारा दिसतोय. हे पहा नवरोबा मोबाईल मध्ये अजून बोटच घालताय ते. खूप ऊन लागतं या. हे पहा किती छान वाटते. ओ चला जाऊ जरा. चला आता मी तुम्हाला पाण्याजवळ घेऊन जाते. तर इथं नदीचा घाट आहे, त्यानंतर इथं पूजा होम हवन होतात. तर धार्मिक लोक येतात इथं, त्यामुळं नदीमध्ये किती मासे तुम्ही बघू शकता. आमच्या इकडं जर एवढे मासे असते नदीमध्ये, लोकांनी रात्रंदिवस धरू खाल्ले असते. तर इतके मासे आहेत या नदीमध्ये. तर मी पाण्याजवळ गेले तरी सुद्धा ते घाबरत नव्हते, उलटच जवळ येत होते. त्यांना वाटत होतं की खायला देते की काय. तर मी हातपाय धुवून घेतले थोडेसे, कारण नदीच्या पाण्यामध्ये आपण आंघोळ केली तर खूपच चांगलं असतं. पण इथं मी कपडे चेंज करायला पण आणले नव्हते, गाडीतच होते ते. तर हातपाय धुवून घेतले मी, कारण आपण नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ जर केली तर असं बोलतात आपले सगळे पाप धुवून जातात किंवा पवित्र झाल्या जातो. तर आपण त्यामध्ये पाण्यामध्ये आंघोळ करतो, हातपाय धुतो, तरी पण नदीचं पाणी हे पवित्रच मानलं जातं. तर मी हातपाय धुतले आणि तुम्हाला आता खालीून हा किल्ला दाखवते. तर मंडळी हे पहा इथं काशी मंदिर आहे, हे पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते आता, चला तर मग. तुम्ही नाही जाऊ शकत. ज्यांनी धोती घातली तेच जाणार, ज्यांनी धोती घातली तेच जाऊ शकतात. तर मंडळी या मंदिरामध्ये खूप छान दर्शन झालं.
आता माहेश्वर मंदिर आहे ना, मेन मंदिर, त्या मंदिरामध्ये जाऊया आपण. चला तर मग मंडळी, मी शूट घेते ना, मी सगळ्यात पाठीमागे राहते, मला सगळे सोडून पुढे निघून जाते. आकाश, तर मंडळी इथे ना पहा किती मंदिर आहेत एकाच जागेवरती. तर इथलं मेन मंदिर म्हणजे राजेश्वर मंदिर आहे, त्यानंतर विठ्ठलेश्वर आणि अहिल्याश्वर हे मंदिर आहेत. तर इथं कॅमेरा अलाउड नाही आहे बहुतेक, तर आतमध्ये नेऊन दिला कॅमेरा तर मी नक्की शूट घेण्याचा प्रयत्न करेल. चला तर आपण जाऊया आता दर्शनासाठी इथे. तर मी गेले दर्शनाला आतमध्ये, तर तुम्ही बघू शकता खाली पाटी लावलेली आहे मंदिरामध्ये की फोटोशूट आणि फोटो घेण्यासाठी मना आहे इथं. तर थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न केला यांनी, तरी पण लगेच त्यांनी म्हटले की फोटोशूट घेण्यासाठी मनाई आहे, तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही फोटो घेऊ शकता पण आतमध्ये अलाउड नाही आहे. त्यामुळं मिस्टर लगेच बाहेर आले आणि बाहेरूनच त्यांनी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मंदिरं वगैरे. तर आम्ही तिथं दर्शन घेतलं, थोडंसं पाणी निंबू पाणी पिलो. त्यानंतर दुसऱ्या गेटने आम्ही मेन गेटकडे आलो आणि तिथं दिसला मला बर्फाचा गोळा. तर म्हटलं बर्फाचा गोळा खावा, त्यानंतर थंड पाणी पण प्यावा, कारण इतकं ऊन झालं होतं ना. आवाज येणार किती करतो. तर मंडळी, आपला महेश्वरी फोर्ट पाहून झालाय सगळं. मी तुम्हाला सगळं दाखवलंच आहे, मंदिरं वगैरे सगळं दाखवलं मी व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.